राज्यात डिझेल टंचाईमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय संकटात सापडलाय। शेकडो वाहनं जागेवरच उभी आहेत। परराज्यामध्ये माल घेऊन जाणाऱ्या वाहनांना 10 लिटर एवढंच डिझेल मिळतंय, त्यामुळे माल वाहतूक ठप्प झाली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, शासनाने इंधनाच्या पुरवठ्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा संपावर जाऊ असा इशारा आता धुळ्यातील ट्रान्सपोर्ट संघटनेने दिला। धुळ्यातली ही दृश्य आहेत। ट्रान्सपोर्ट व्यवसायातच आहे, आमच्या कंबार्टच मोडले। पहिले इतके डिझेल वाढ झाले, धंदे नाहीये, त्याच्यात हे डिझेल वाढल्यामुळे आज सकाळी समजा आमच्या ट्रान्सपोर्टवाल्याने एखादी फॅक्टरीला गाडी लावली। आजचा डिझेलचा भाव काय असतो, गाडी भरून आल्यावर लगेच डिझेल भाव वाढतो, म्हणून आमचं नियोजन सर्व कोलमडतं, धंदा होत नाही। त्याच्यामुळे बाहेर राज्यात गाडी पाठवायला आमची इच्छा होत नाही, आणि तिकडे काय परिस्थिती, डिझेलने भाव काय वाढतात याच्यामुळे। आणि गाडीचे हप्ते इतके 1-1 लाख रुपयाचे हप्ते, 32 लाखाचे 40 लाखाच्या गाड्या आहेत। आमच्या तर कंबार्टच मुळे अदर स्टेटला तर डिझेलचा भाव म्हणजे विषय म्हणजे 10 लिटर देत आहे। आता एवढी मोठी गाडी 10 लिटर मध्ये किती किलोमीटर जाणार, त्याच्यामुळे अदर स्टेटला तर फार तकलीफ आहे। त्याच्यामुळे आम्ही गाड्या उभ्या केल्या। आता एवढी तकलीफ आहे, ड्रायव्हर लोक डायरेक्ट अक्षरशः म्हणतो बाबा आम्ही गाडीवर जाणार नाही। आता ते हप्ते कसे फेडायचे ते आम्हाला काळजी आहे। आता मागणी हीच आहे, बँकेवाले तर हप्ता सोडणार नाहीये, त्याच्यामुळे डिझेलचं काय आहे परिणाम ते करावे, नाही तर आधणार 2 महिन्यासाठी स्थगिती द्यावं आणि बँकांना निवेदन देऊन आमचे हप्ते रोखण्यात यावे।